हवा मेरी संग संग चल, मेरे दिल में हुई हलचल. ती हलचल नेमकी कोणती आहे? तर ती आहे बगरीव शहेनशाची. आता हा बगरीव शहेनशा म्हणजे नेमकं काय? तर तो आहे मराठीतील ऋतूंचा शॉर्टकट. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा समावेश त्यामध्ये होत असतो. आणि आज आहे मराठीतील वसंत ऋतूच्या आगमनाची सुरुवात. खरं तर हा काळ ऋतुराज, बहार, मधुमास आणि सुवर्ण समय म्हणून देखील ओळखला जातो. याचं कारण म्हणजे निसर्गातील नवचैतन्याचा काळ म्हणून हा काळ किंवा हा ऋतू ओळखला जातो. खरं तर झाडांना नवीन पालवी फुटते आणि आनंददायी गोड वातावरण हे निसर्गामध्ये निर्माण होत असतं. फेब्रुवारी महिन्यामध्ये हळूहळू थंडी कमी व्हायला लागते आणि उन्हाळा सुरू होतो. तेव्हापासून हा काळ सुरू होतो. म्हणूनच तो निसर्गातील नवचैतन्याचा काळ म्हणून ओळखला जातो. हा काळ सृष्टीच्या सृजनशीलतेचा काळ म्हणून देखील ओळखला जातो. यामुळे निसर्गामध्ये फुलणारं सौंदर्य आणि कोकिळेच्या गोड मधुर गाण्यांनी बहरलेला हा काळ मधुमास किंवा ऋतुराज म्हणून ओळखला जातो. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं की वसंत आला चाहूल घेऊन सृजनाची. वसंत आला चाहूल घेऊन सृजनाची. हिरवी पाने फुटली आता चैतन्याच्या उदयाची. वसंत आला चाहूल घेऊन सृजनाची. हिरवी पाने फुटली आता चैतन्याच्या उदयाची. बहार खिळली दिशाही फिरली, बहार खिळली दिशाही फिरली गोड नव्या मधुमासाची. वसंत आला चाहूल घेऊन सृजनाची. वसंत आला चाहूल घेऊन सृजनाची.